ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल हर क्षण हर सच। राज्यपाल भगत सिंह कोश्यारी और केंद्रीय रेल राज्य मंत्री राव साहब दानवे द्वारा छत्रपति शिवाजी महाराज पर दिए गए विवादित बयान के विरोध में दोनों को पदमुक्त करने की मांग की गई। मांग पूरी नहीं होने पर आंदोलन की चेतावनी बहुजन समाज पार्टी ने ज्ञापन में दी है। बहुजन समाज पार्टी के मुताबिक भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, केंद्रीय रेल राज्य मंत्री राव साहब दानवे और राज्यपाल भगत सिंह कोश्यारी द्वारा लगातार छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ विवादित बयान और आए दिन महापुरुषों के खिलाफ विवादित टिप्पणी करते हैं, इसलिए राज्य भर में उनके खिलाफ विरोध प्रदर्शन किए जा रहे हैं। मांग पूरी नहीं होने पर 14 दिसंबर से वैजापुर के विधायक रमेश बोरनारे के कार्यालय के सामने आंदोलन किया जाएगा। महाराष्ट्र राज्याचा जो राज्यपाल आहे कोश्यारी, तसेच केंद्र सरकारचा मंत्री रावसाहेब दानवे आणि या महाराष्ट्रामध्ये एका विधानसभेचा आमदार प्रसाद लाड या तिघांनी बी आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी भाषेत जे शब्द वापरले त्याचा या ठिकाणी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो। जर येत्या 8 दिवसामध्ये या केंद्र सरकारने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या तिन्ही लोकांना, त्या आमदाराला आणि त्या कोश्यारीला जर दिल्लीला पाठवलं नाही तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमदाराचं घर असेल त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टी ठिय्या आंदोलन करेल। या ठिकाणी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्याला या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून निवेदन देत आहे, सांगित आहे भविष्यात त्यांनी याशी जे लोक आहे यांच्यावर गुन्हे दाखल करावे, आमचं दैवताचं या ठिकाणी अपमान त्यांनी करू नये अशी या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो। एवढं बोलून थांबतो। जय भीम जय भारत। आज औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने वैजापूर तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही निवेदन देत आहे। बऱ्याचशा दिवसापासून आमचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल यांनी जे अपशब्द बोलले, त्यानंतर केंद्रीय मिनिस्टर रावसाहेब दानवे साहेब यांनी सुद्धा अपशब्द बोलले, त्याच्यानंतर एका विधानसभेचा जो आमदार असेल त्यांनी सुद्धा महापुरुषाबद्दल अपशब्द बोललेले। तर या सर्वांचे आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करत आहे आणि आम्ही राष्ट्रपती केंद्र सरकारला सुद्धा सांगू इच्छित आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या लोकांवर अंकुश घालावा, अन्यथा बहुजन समाज पार्टी मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल, एवढीच बहुजन समाज पार्टीची मागणी।